श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड ताईंचे खूप खूप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर भरपूर ताईंचं असं होतं की त्यांना गोड शिकायची खूप इच्छा होती आणि त्यांना डिटेल व्हिडिओ हवा होता. शॉर्टमध्ये तर भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे, पण डिटेल व्हिडिओ यावरती बनवलेला नव्हता. तर म्हणलं चला आता भरपूर ताईंची अशी कमेंट्स आहेत तर त्यांना तर आता आपण द्यायलाच पाहिजे, व्हिडिओ अपलोड करूया म्हणलं आता. कारण लॉंग व्हिडिओला भरपूर वेळ जातो, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं जास्त पॉसिबल होत नाही आहे. तर इथे त्याची फिनिशिंग परफेक्शन पाहू शकता. गोट लावल्यानंतर या ब्लाऊजला आकार किती सुंदर येतो, याच्यासाठी कपडा कोणता वापरायचा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता कटपीस दुकान जे असतात तिथे गोटचा कपडा द्या म्हणलं की या पद्धतीने 4-5 कलरचे कपडे उपलब्ध असतात. आता सिल्वर कलरचा एक आहे, थोडासा चिकू कलर एक आहे, थोडा डार्क चिकू कलर एक आहे आणि गोल्ड कलरमध्ये एक आहे. आता इथं पाहू शकता खूप सुंदर हे कपडा आहे. इतका असं सॉफ्ट आहे ना, असं इतका बेस्ट आहे. त्याला गोट करत असताना शिवला जातो, अजिबात याचे धागे वगैरे निघत नाहीत आणि टोचत तर अजिबात नाही. हा खूप मऊ आहे. जर तुम्ही रेडीमेड पायपिंग जर घेतली तर ती खूप जास्त टोचल्या जाते. आता इथं काय करायचं आहे ना, 1.5 इंचाची आपल्याला एक तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाची आपल्याला पट्टी, अखंड पट्टी काढायची आहे. आता इथं क्रॉसमध्ये काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे ना, हे जे 1 मीटरचे मी 1-1 मीटरचे तागा आणलेला आहे. आता याचे धागे वगैरे निघू नये म्हणून मी जास्त कट करून ठेवलेला नाही आहे. आपल्याला जसं लागेल त्या पद्धतीनेच मी अशी 1.5 इंचाची पट्टी काढत राहते. जर आपण पट्ट्या अशा एकदाच करून ठेवल्या ना तर मग त्याचे धागे जास्त निघण्याची शक्यता असते. जसं लागेल आपल्याला, जसं यूज करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता समोरासमोर पाहू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला क्रॉस अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. इथं पाहू शकता वरून अजिबात शिलाई द्यायची नाही, तर आपली फिनिशिंग मग व्यवस्थित राहत नाही आणि वरची शिलाई मग काय होतं ना, गोट घेत असताना दिसते. तर इथेच आपल्याला चेक करून घ्यायचं आणि नंतर दुसरी शिलाई जी आहे ती आतल्याच भागातनं द्यायची आहे, म्हणजे मजबूत पण राहतं आणि त्याचे धागे वगैरे अजिबात निघत नाहीत. आता काय करायचं, गळा व्यवस्थित आपल्याला आधी चेक करून घ्यायचा आहे, कुठे कमी जास्त आहे का, बरोबर आपल्या जुन्या ब्लाऊजच्या जो काही माप आहे त्यानुसार गळा आहे का, कुठे वाढला गेला तर नाही ना, शोल्डर व्यवस्थित आहेत का, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता गोट जोडत असताना काय केलेलं आहे पाहू शकता, जी शिलाई आपण इथं देऊन घेतलेली आहे ती खालून जायला हवी, वरती राहायला नको, कारण गोट घेताना ती वरती यायला नको आहे. या पद्धतीने तुम्हाला तिथे लक्ष देऊन पाहायचं आहे. आता मी खाली जी आहे ती पट्टी ठेवलेली आहे अगोदर आणि वरून गळा ठेवलेला आहे. या पद्धतीने जर आपण इथं गळा अटॅच केला ना तर खूप छान त्याचा आकार येतो. आता हा तरी नॉर्मल गोल गळा आहे. आता स्वीट हार्ट नेकमध्ये, चौकोनी नेकमध्ये असे जे काही कोण आकारमधले जे गळे असतात तर या पद्धतीने जर जॉईन केले ना, त्याचा जो आकार आहे तो प्रॉपर राहतो आणि खूप छान असं त्याचं फिनिशिंग येतं. या अगोदर मला वाटते एक मी स्वीट हार्ट नेकमध्ये सुद्धा शॉर्टमध्ये मी व्हिडिओ अपलोड केला होता, त्याचासुद्धा आकार का बेस्ट आलेला होता ना. आपण कुठेही याच्यात दोरीचा वापर करणार नाही आहे, विशेष म्हणजे बिना डोरीचा आपण हा गोट तयार करणार आहोत. आता प्रत्येक वेळेस सिंगल फूट प्रत्येकाकडे तर नसतंच ना, प्रत्येक ताईंकडे तर नाहीच आहे उपलब्ध, आणि असलं तरी पण छोट्या मशीनला ते सहज बसत नाही. त्याला मग भरपूर त्याला हे काढायचं, त्या सेटिंग करायच्या, त्या करायच्या, त्याच्यामुळं मग आपल्या मशीनचा तर खराब होतो. मग अशा पद्धतीने याच्यावरतीच आपण बिना डोरी वापरता जर गोट घेतला ना तर हा सुद्धा गोट खूप छान बसला जातो आणि याचंसुद्धा परफेक्ट असं आकार येतो. खूप सुंदर असा हा दिसतो सुद्धा. मी तरी भरपूर अशा ब्लाऊजला हाच गोट यूज करते. तुम्ही व्हिडिओत पाहत असताल, दिवसातनं 1-2 तरी ब्लाऊज तुम्हाला अशा पद्धतीच्या गोटचे बघायला भेटतात. आता गोट घेत असताना आता काय करायचं, थोडं कट देऊन घ्यायचं, जेणेकरून त्याचा आकार तर आपण क्रॉसमध्येच पट्ट्या काढलेल्या आहेत, त्याच्यात तर काही विषय नाही, तरीसुद्धा आपण काय करायचं ना, थोडं कट मारून घ्यायचं. त्याने इतकं सुंदर फिनिशिंग येतं ना, पाहू शकता. जितकाही आपल्याला जे काही गोट आहे ना, जितकं बारीक घेता येईल तितकं घ्यायचं आहे. आता 2 पद्धतीने जोडला जातो. आता काय करायचं, गोट पायपिंग ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस इथून जोडला जातो. आता मी दोन्ही पद्धतीने दाखवते. मी डायरेक्ट आधी गोटची जी शिलाई असते ती देऊन घेते आणि ही शिलाई नंतर मी देतच नाही, डायरेक्ट फोल्ड करते. जर तुम्ही नवीन असाल तर इथे काय करायचं ना, अर्धा इंच आपल्याला या पद्धतीने गोट अशा साईड, गोट म्हणता येणार नाही, साईडला जी फोल्ड उरलेला भाग असतो तो फोल्ड करून घ्यायचा आहे. व्हिडिओत जसं दाखवते त्याच स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. इथे फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत.
आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी ही स्टेप स्किपच करत असते बऱ्याच वेळेला. नॉर्मली मी डायरेक्ट काय करते, अगोदर गोट देऊन घेते आणि नंतर हा जो राहिलेला कपडा आहे डायरेक्ट फोल्ड करते. आता जर तुम्ही नवीन असाल तर ही पद्धत तुम्ही आवर्जून वापरा. कारण काय होतं ना, तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिसमध्ये यायला थोडा वेळ लागेल. जर प्रॅक्टिस असेल तर अगदी तुमची एक शिलाई अखंड शिलाई वाचते, वेळ वाचतो आणि मग आपलं भरपूर कामसुद्धा होतं या वेळेमध्ये. आता इथं मी व्यवस्थित अशी ही शिलाई देऊन घेणार आहे आणि नंतर काय करायचं आहे ना, मग पुन्हा आपल्याला गोट घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला आतून जी पट्टी फोल्ड केली जाते, ही आपण आत्ता सध्या करतोय ती फोल्ड करून घ्यायची आहे. भरपूर चॅनलवरती आपले व्हिडिओ आहेत, डिटेलमध्ये आहेत, कटिंगचे आहेत, स्टिचिंगचे आहेत, 4 टक्स 1 टक्स अभ्यासाची. जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला व्हिजिट केले नसेल ना, नक्की जाऊन पाहू शकता. तुम्हाला तिथं खूप माहितीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. आता भरपूर इंस्टाग्रामच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना यूट्यूबची ID सर्च करायला फार अवघड जातो आहे, तर त्याच्यासाठी मी बायोमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, पण त्यांना ती सापडायला थोडासा वेळ जातो आहे. आता इथं गोट आपल्याला जितकाही बारीक हवा आहे तितक्या पद्धतीने आपण आता हा गोट बारीक करून घ्यायचा आहे. आता आतून दुसरी शिलाई जरी नाही दिली तरीही चालतं. इथं पाहू शकता खूप सुंदर असा हा रेखीव असा हा गोट दिसत आहे. आता भरपूर ताईंना ना असं कॉन्ट्रास्ट गोट नको असतो, तर मग त्यावेळेस आपण जे काही ब्लाऊजमधला उरलेला कपडा असतो ना, त्याच्यासुद्धा आपण क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आणि त्याचासुद्धा याच पद्धतीने गोट तयार करायचा. खूप छान वाटतो त्याचा पण गोट. पण काय होतं ना, आता काही जणांना आता खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत अशा गोटचे ब्लाऊज, त्यांना खूप आवडतात, तर ते आवर्जून शिवून घेतात. नाही आवडणाऱ्याला आपण जे आहे तो साधा वापरतो त्याच पद्धतीने घ्यायचा. गोट शिवत असताना आपला दोरा कमी पडलाय किंवा तुटलाय असं तर होणारच नाही, कारण तिथे जो कपडा असतो तो जाड असतो, त्याच्यामुळे दोरा तुटणं हे खूप साहजिक आहे. आणि माझा तर आवर्जून एकदा का असे ना तुटणार म्हणजे तुटणारच. मग इथे भरपूर वेळ जातो दोरा ओवण्यासाठी. पुन्हा आपल्याला तिथे फिनिशिंग व्यवस्थित द्यायची असते, कारण वरी धागा दिसला तर व्यवस्थित वाटत नाही, तिथे मग प्रॉपर आपल्याला फिनिशिंग द्यावी लागते. त्याच्यामुळे वेळ थोडासा लागला तरी हरकत नाही, पण प्रॉपर असं काम कस्टमरचं आपण करून देत असतो. तर इथे काय करायचे, छान असे इतकं आपल्याला जितकंही बारीक घेता येईल ना तितका गोट घ्यायचा आहे. जाड जर गोट घेतला ना मग व्यवस्थित दिसत नाही आणि मग त्याचं जे काही आकार असतो ना मग ते जाड दिसतो आणि साध्या गोटसारखा दिसतो. आपल्याला गोट दोरी पायपिंगसारखा दिसायला हवा इतकं लक्षात ठेवायचं आहे आणि इतकीच बारीक आपल्याला त्याची छान अशी पीळ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. याच्यामुळं काय होतं ना, आपल्याकडे येणारे ब्लाऊजचे जे काही छान दिसणारा जो लूक असतो तो पण दिसतो आणि कस्टमरला बी थोडंसं वेगळं दिले की त्यांना पण छान वाटतं आणि त्यांचं पण आता पैसे देत आहेत म्हणलं थोडंसं तरी समाधानी असणं थोडंसं वाटलंच पाहिजे. त्याच्यासाठी मी या पद्धतीने गोट देतच असते. याचे काही मी एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. जे काही शिलाई आहे त्यामध्येच त्यांचं आता 150 रुपयामध्ये इतकं त्यांना गोट व्यवस्थित दिसायला पाहिजे, सगळ्याच गोष्टी भेटायला पाहिजेत, फिनिशिंग पाहिजे, फिटिंग पाहिजे. तर आता याच्यामध्ये मी एक्स्ट्राची शिलाई घेत नाही. जे काही चार्ज आहे 150 रुपये इतकाच घेते मी कटोरी आणि अस्तरच्या ब्लाऊजचा. जर डिझाईन असतील तर मग तिथे आपण वाढवतो. तर या पद्धतीने आता याचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. गोट तुम्हाला कसा वाटला, खूप सोप्या पद्धतीने मी अशाच प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करा. त्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि भरपूर त्यांची रिक्वेस्ट होती, त्यांच्या रिक्वेस्टवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच त्यांना यातनं फायदा होईल आणि खूप छान डिटेल यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. आशा करते की या व्हिडिओतील माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची वाटली असावी. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ